Hello, great morning, my friends. I am Swati Prashant from NSP Junior College, Devgad. I am a teacher in economics. यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून तुमच्याशी संवाद साधणार आहे. इफ यू लाईक माय लेक्चर्स अँड व्हिडिओज तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करायचं आहे. चॅनलचे नाव आहे SP लर्निंग, दॅट इज स्पेक्टॅक्युलर लर्निंग. आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअरसुद्धा करायचा. हाच व्हिडिओ इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. या व्हिडिओबद्दल काही शंका असल्यास वॉच द सेम व्हिडिओ अवेलेबल इन इंग्लिश. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी तो सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला आपल्या विषयाची अधिक माहिती समजते. चला तर मग आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. तुम्हाला अर्थशास्त्राविषयी थोडीफार का असना माहिती आहे. आणि फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण विज्ञान म्हणजे शास्त्र आणि शास्त्राच्या काही मूलभूत गोष्टी पाहिल्या आहेत. थोडं आधीचं लेक्चर पाहूया आणि मग पुढे जाऊया, म्हणजे प्रॉपर अंडरस्टँडिंग होतं. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे काय? ओके, व्हॉट इज सायन्स? सायन्स इज द सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. निरीक्षणाद्वारे आणि प्रयोगाद्वारे भौतिक आणि नैसर्गिक जगाची रचना आणि वर्तन यांचा पद्धतशीर अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे शास्त्र. हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आणि आय थिंक तुम्हाला ते आता समजलेलं आहे. आपण विज्ञानातील 2 प्रमुख प्रकारांवर सुद्धा चर्चा केली. नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं म्हणजे सामाजिक शास्त्र. नॅचरल सायन्स अँड सोशल सायन्स. नैसर्गिक शास्त्र ही एक विज्ञानाची शाखा, ओके, जी या विषयाचा अत्यंत व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे अभ्यास करते. याच्या पुढे आपण पाहिले की नैसर्गिक शास्त्र पुन्हा 2 जैविक विज्ञान आणि भौतिक विज्ञानात विभागले गेलेलं आहे. मग आपण विज्ञानाकडे वळू. वर्तणूक विज्ञान. समाजशास्त्र ही एक विज्ञानाची शाखा आहे. समाजाच्या अभ्यासासाठी ती आहे आणि त्या समाजातील व्यक्तींच्या संबंधित त्याच्यामध्ये माहिती मिळते. ही विज्ञान मानवी आचरणाच्या विविध पैलूंचा अभ्यास करते. हे विज्ञान जे आहे ते मानवी आचरणाच्या विविध पैलूंचा अभ्यास करते आणि सामाजिक रचनेचा यामध्ये अभ्यास केला जातो. समाजाची आर्थिक रचना, समाजाची राजकीय रचना, समाजाची धार्मिक रचना, कौटुंबिक रचना, शैक्षणिक रचना, अनेक गोष्टींचा समाजातील ह्याच्यामध्ये समावेश असतो. इट इज द क्वीन ऑफ सोशल सायन्स. हू डज कमेंट दॅट? व्हॉट इज द ग्रीक ओरिजिन ऑफ इकॉनॉमिक्स? प्रश्न पडला ना. आता जर असे आठवा कौटिल्यास फेमस बुक अर्थशास्त्र. ओके, याच्यामध्ये आपण हे सगळं पाहिलेलं आहे. ओकिनोमिया, ग्रीक वर्ड, त्याचं ओरिजिन, ओकिनोमिया वगैरे हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता आधुनिक अर्थशास्त्र या संकल्पनेला सुरुवात करूया आणि वेगवेगळ्या इकॉनॉमिस्टने दिलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण आता अभ्यासायचं. फर्स्ट आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधीच्या अर्थशास्त्राच्या व्याख्या आहेत. ॲडम स्मिथ हे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ होते. An inquiry into the nature and causes of wealth of nation. An inquiry into the nature and causes of wealth of nation या त्यांच्या सर्वात प्रसिद्ध पुस्तकात अर्थशास्त्राचे स्वरूप त्यांनी स्पष्ट आणि खूप विस्तृत पद्धतीनं मांडलेलं आहे. ॲडम स्मिथ यांनी मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार केला. ॲडम स्मिथ यांनी मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार केला. अ सायन्स ऑफ वेल्थ. ॲडम स्मिथ मुक्त बाजार आणि आर्थिक सिद्धांताचा त्यांनी पाया घातला. अर्थशास्त्राची व्याख्या ते संपत्तीचे शास्त्र म्हणून करतात. सायन्स ऑफ वेल्थ, संपत्तीचे शास्त्र म्हणून ॲडम स्मिथ अर्थशास्त्राची व्याख्या करतात. खूप सोपी, साधी आणि सरळ व्याख्या आहे. संपत्तीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. ओके, हे ॲडम स्मिथ यांनी केलेली व्याख्या आहे. ॲडम स्मिथ यांनी व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे की पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. बघा, पहिला आहे शासनाने आर्थिक बाबतीत कोणताही हस्तक्षेप करू नये. ओके, दुसरा आहे भांडवल आणि संपत्तीचा साठा याचा त्यांनी आग्रह धरला. थर्ड आहे आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम असतात.
समाजाचे आर्थिक वर्तन नैसर्गिकरित्या होते. त्यात शासनाने कोणताही हस्तक्षेप करू नये. ओके, बघा पुन्हा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम असतात. समाजाचे आर्थिक वर्तन जे आहे ते नैसर्गिकरित्या घडत असते. त्यात शासनाने कोणताही हस्तक्षेप करू नये असं ॲडम स्मिथ यांचं म्हणणं होतं. 4 नंबर आहे, आर्थिक वृद्धीमध्ये श्रम विभाजन महत्त्वाचे असते. ओके, द सेकंड इम्पॉर्टंट डेफिनेशन कम्स फ्रॉम प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890मध्ये प्रकाशित झालेल्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, बुकचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, या पुस्तकात अर्थशास्त्राला कल्याणकारी दिशा दिली. ओके, अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात अल्फ्रेड मार्शल असं म्हणतात, इकॉनॉमिक्स इज अ स्टडी इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर केला जातो. ओके, या संदर्भात वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्याससुद्धा यामध्ये केला जातो. ज्याप्रमाणे ॲडम स्मिथ त्यांच्या व्याख्येवरती जे की पॉईंट्स होते, जे महत्त्वाचे मुद्दे व्याख्येला अनुसरून जे होते, तसेच प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांचेही व्याख्येचे की पॉईंट्स आहेत, मुद्दे आहेत. सामान्य माणसाचा अभ्यास. पहिला आहे सामान्य माणसाचा अभ्यास, म्हणजे सामान्य माणसांच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. सेकंड आहे, अल्फ्रेड मार्शल यांनी याच मूलभूत गोष्टीवर भर दिला आहे, अर्थशास्त्र मानवी आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र मानले जाते. ओके, तिसरा आहे, भौतिक कल्याणाची कल्पना अर्थशास्त्राशी जोडली गेली आहे. अँड चौथा आहे, अर्थशास्त्र म्हणजे सर्वात महत्त्वाचं, अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचे शास्त्र नव्हे. अनेक आपण ज्या व्याख्या बघितल्या किंवा वरती ॲडम स्मिथ यांची व्याख्या बघितली, यामध्ये सगळ्यात जास्ती त्यांनी संपत्तीवरती भर दिलेला आहे. पण प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी फक्त संपत्तीशी निगडीत न राहता मालमत्तेशी ही व्याख्या जोडलेली नाही, परंतु प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल ठामपणे सांगतात की अर्थशास्त्र हे भौतिक कल्याणाचा अभ्यास आहे. देन द लास्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन इज बाय लिओनार्ड रॉबिन्सन. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या ग्रंथात लिओनार्ड रॉबिन्सन यांनी अर्थशास्त्राची प्रसिद्धीच्या व्याख्या दिलेल्या आहेत. अँड इझी ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्सेस. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. बघा पुन्हा, अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी साधने. गरजा अमर्यादित असतात आणि साधनसंपत्ती जी आहे आपल्याकडे ती लिमिटेड आहे. अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. मानवी गरजा आणि साधने यांचा आपण लगेचच अभ्यास करणार आहोत. फक्त आधी लिओनार्ड रॉबिन्सन यांच्या व्याख्याचे की पॉईंट्स बघूया. फर्स्ट आहे, मानवी गरजा अमर्यादित असतात. मानवी गरजा अमर्यादित असतात, अनलिमिटेड वॉन्ट्स असतात. त्या गरजा भागवणारी साधने मात्र मर्यादित असतात, असं दुसरा की पॉईंट आहे. गरजा भागवण्यासाठी असणारी साधने मर्यादित असतात. तिसरा आहे, मानवी गरजांना प्राधान्यक्रम असतो. फॉर एक्झाम्पल, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण हे महत्त्वाचे आहेत मानवी जीवन जगण्यासाठी किंवा सुरळीत जीवनक्रम चालण्यासाठी. अन्न, वस्त्र, निवारा, मानवी गरजांना प्राधान्यक्रम असतो, म्हणजे ते ग्रेडेबल असतात. 4 नंबर आहे, साधनांचा पर्यायी उपयोग. फ्रेंड्स, दीज आर इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. ह्या अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत.
We have seen the definition of economics presented by Kautilya, Adam Smith, Professor Alfred Marshall and Leonard Robinson. या पुढील लेक्चरला आपण अर्थशास्त्रांच्या मुख्य शाखांच्यावर चर्चा करणार आहोत. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक अँड आय एम शुअर you will like it most. Okay, thank you so much guys. Let us meet again in the next video. Goodbye. Thank you.